कॉक्रोच शब्द न्यायालयीन दरवाजातून बाहेर काय निघाला आणि त्यावरून एक कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तयारही झाली, ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर कॉक्रोच आणि त्या संबंधित अनेक चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मग ती राजकीय टोलेबाजी असो किंवा आणखी काही. अशातच आता लक्ष वेधलं गेलं आहे ते एका झुरळांच्या मंदिराने. होय, झुरळांचंही मंदिर आहे आणि या मंदिरात झुरळांना देवत्वाचा मान दिला गेला असून तशी आख्यायिकाही सांगितली जाते. आणि हे मंदिर इतर कुठे नव्हे तर आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याचीच रंजक गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रसिद्धा आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. सामान्यतः घरात झुरळ दिसलं की लोकांचा पहिला प्रयत्न असतो तो झुरळ मारण्याचा किंवा झाडूने ते बाहेर झाडण्याचा. मात्र महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यातील परळी शहरात असं एक मंदिर आहे जिथे साधारणतः 300 वर्षांपासून झुरळांना देवत्वाप्रमाणे मान दिला जातो. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील त्या मंदिराला झुरळे गोपीनाथ हे नाव आहे. या मंदिरात शेकडोंच्या संख्येनं झुरळांचा मुक्त वावर आढळतो. येथे झुरळांना लांब झटकलं जात नाही तर त्यांच्याकडे गोपिकांचं रूप म्हणून पाहिलं जातं आणि देवस्वरूप समजलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोपिकांचं रूप का? तर झुरळे गोपीनाथ मंदिराच्या आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णानं कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी गोपिकांना झुरळांच्या रूपात पृथ्वीवर वास्तव्य करण्याचा वर दिला. त्यामुळे या मंदिरातील झुरळांना गोपिकांचं रूप मानलं जातं. गणेशपार भागातील बळवे कुटुंबातील एका व्यक्तीला स्वप्नात श्रीकृष्णानं दर्शन देत घराशेजारील ठिकाणी मूर्ती असल्याचं सांगितलं. त्यानंतर खोदकामात शालिग्राम पाषाणातील चतुर्भुज विष्णू मूर्ती सापडली आणि तेव्हापासून या मंदिराची ओळख झुरळे गोपीनाथ अशी झाली. मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीभोवती आणि भिंतीवर वर्षभर झुरळांचा मुक्त वावर असतो. आश्चर्याची बाब म्हणजे भाविकांच्या मते ही झुरळं कोणालाही त्रास देत नाही. उलट ज्याच्या अंगावर झुरळ पडतं त्याला भाग्यवान समजलं जातं अशी देखील माहिती आहे. या झुरळे गोपीनाथ मंदिराची रचना जर पाहिली तर ते जमिनीपासून जवळपास 10 फूट खोल आहे. गाभाऱ्यात 10 पायऱ्या उतरून भाविकांना जावं लागतं. गाभाऱ्यातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असून मूर्तीभोवती सतत झुरळांचा खेळता वावर दिसतो. मूर्तीसमोर उभं राहिल्यावर भाविकांना भीतीपेक्षा भक्तीचा अनुभव येतो. विशेष म्हणजे मंदिरात झुरळं असूनही येथे कोणतीही दुर्गंधी जाणवत नाही असंही भाविक सांगतात. दरम्यान परळी क्षेत्रात हर आणि हरी या दोघांचंही महत्व आहे. वैद्यनाथ म्हणजे महादेव तर गोपीनाथ म्हणजे विष्णू. त्यामुळे वैद्यनाथ दर्शनानंतर झुरळे गोपीनाथांचं दर्शन घेण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र हे मंदिर आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्यात सभा मंडपात पाणी गळतं, भिंती ओलसर होतात आणि भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. अनोख्या अशा या धार्मिक वारशाच्या जतनासाठी प्रशासनानं पुढाकार घेण्याची मागणीही आता केली जाते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.